आपण पाहतोय दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज बाक वरती यशला आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी एका साईडला विवेक तर दुसऱ्या साईडला हितेन असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळतात. एका साईडला लेफ्ट आर्म बॅटर दुसऱ्या साईडला राईट आर्म बॅटर हे कॉम्बिनेशन या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई डहाणू या टीम कडनं पाहायला मिळते. थोडस मध्य क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना गोलंदाज यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती चेंडू क्रमांक 2 घेऊन सज्ज होईल स्ट्राईक वरती. विवेक आपण पाहतोय राज मांगेला या ठिकाणी उपस्थित झाला त्याचा देखील वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये करूया. याला फुल टॉस ऑन साइडला फटका केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्सला चेंडू लढवला जाईल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावरती धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. 1.2 चा खेळ समाप्त झालाय. 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या. प्रथम बॅटिंग करताना डहाणू टीमच्या माध्यमातून 5 1 विकेट गमावला गेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीनं दोन फलंदाज मैदानावरती स्वतःला सिद्ध करतील ही पाहणं गरजेचं ठरेल. पुन्हा एकदा गोलंदाज यश आपला बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल चेंडू क्रमांक 3 घेऊन. आता मात्र स्ट्राईक वरती हितेनला पाहतोय. एक हितेन बाद झाल्यानंतर दुसरा हितेन कशा पद्धतीनं डावाला सावरेल ही पाहणं गरजेचं ठरेल. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज मार्क वरती याला फुल टॉस बॉल बॅकफुटला आले. त्यानंतर फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट झालाय. सेकंडचा कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. वा काय कमालीचं कॉलिंग राहिली दोन खेळाडूंच्या माध्यमातून. पाहिलं की एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्राचं थोडस लेझी क्रिकेट थोडस फॉर्मलिंग झालं आणि त्याचा फायदा दोन फलंदाजांनी या ठिकाणी उचलला गेलाय. जिकडे सिंगल रन होती तिकडे सिंगलला डबल मध्ये परिवर्तन केलंय. खूप चांगल्या पद्धतीने दोन फलंदाजांच्या मध्ये कॉलिंग राहिली. दोन फलंदाज आपण पाहतो विवेक आणि त्याच्या सोबतीनं हितेन. विवेकने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडू मागे 2 धावांवरती तो खेळतोय. हितेनने मात्र 4 चेंडूचा सामना केला. 4 चेंडू मागे 4 धावांवरती तोही खेळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात आतापर्यंत दोन फलंदाज आपली करत असताना पाहायला मिळतात. यावेळेला चेंडूला सोडून दिलाय आणि इकडे काय घडतंय यष्टी रक्षक बीट त्यानंतर शॉट फायनली शॉट ठरल्यानंतर क्षेत्ररक्षक बीट झाला आणि सरळ चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. नो बॉल ट्रमलांच्या बाहेर आहे. यस डेफिनेटली नो +4 अशा पद्धतीनं या चेंडूवरती 5 धावा हिट बॉल असेल. पाहूया फ्री हिट बॉल वरती किती धावा या फ्री हिट बॉल वरती किती धावा येतील ही पाहणं गरजेचं ठरेल. या 5च्या मैदानात धावफलकावरती धावा आपण पाहतो. 12 धावा चेंडू फेकून षटकातील तब्बल 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष. फ्री हिट बॉल घेऊन गोलंदाज मार्क वरती स्ट्राईक वरती आपण पाहतोय हितेन. याला फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलं. सरळ चेंडूला फेकून दिलं. बीड विकेटला सलामी देणारा हितेनच्या बॅटमॅननं पहिला षटकार 6. फलंदाजाने खेळला त्या फलंदाजाचं नाव आहे हितेन. फुल टॉस बॉल फ्री हिट बॉल आणि या ठिकाणी गोलंदाजाने चुकीचा चेंडू टाकला गेला आणि फ्री हिट बॉल वरती खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाने समाचार घेतला आणि सरळ चेंडूला बीड विकेटला फेकून दिला षटकाराकरिता. या 6च्या मध्ये धावफलकावरती धावा 18 आपण पाहतो. 4 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही येणारे 2 बॉलचा खेळ शेड 2 बॉल येणं बाकी या P2च्या षटकातील. पुन्हा एकदा यश गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल चेंडू क्रमांक 5 घेऊन स्ट्राईक वरती हितेनला आपण पाहतो. हितेनने खूप चांगल्या पद्धतीनं फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला होता. परंतु या ठिकाणी काय घडतं उचलली होती बॉलला थोडस मात्र नॅचरल बाउन्स चेंडू पडल्यानंतर मध्ये येतोय आणि फलंदाज फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकच रन कंप्लीट करतो. 1च्या मध्ये धावफलकावरती धावा 19. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया या दुसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाज यश स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय विवेक. विवेक अंतिम चेंडूवरती धावा किती बनवेल ही पाहणं गरजेचं ठरेल. आता P2च्या षटकातील अंतिम चेंडू आहे. त्यानंतर 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या ज्यावेळेला षटकाला सुरुवात होईल त्यावेळेला 5 खेळाडू हे 30 सेकंदाच्या बाहेर आपण पाहणार आहोत. पहिल्या अंतिम बॉल वरती धावा किती येतील गोलंदाज यश बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विवेक.
तो फलंदाज ओपनिंग साईड होता त्याने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केलंय. यावेळेला स्टेट डाऊन दी ग्राउंड आयन अँड सम स्ट्रोक केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. विवेकच्या बॅटमधनं शिवभक्त 4. भूमिकेमध्ये अभिजित सर देखील उपस्थित झाले, त्यांचा देखील वेलकम. या स्पर्धेमध्ये करणार आहोत 5 दिवस, तेही आमच्या समवेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले जातील. दोन संघांमध्ये आपण सामना पाहतो. एका साईडला ओम साई धाकटी डानू, विपक्ष टीम आई एकवीर यंगस्टर गुंबाळा, असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 धावा, 11.50 ची सरासरी आतापर्यंत 2 षटकांमध्ये मेंटेन ठेवली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना धाकटी डानू या टीमच्या माध्यमातून धाकटी डानू टीमचा नावाचा दबदबा सातत्याने आपण पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या टीमचा दबदबा पाहिलाय. या गावातनं एक दर्जेदार खेळाडू घडले. प्रीतम बारे असतील, निखिल आकरे असतील, त्यानंतर मयूर मर्दे असे दर्जेदार खेळाडू या गावातनं घडले. आज या ठिकाणी बारी समाजाचे पॅनल असल्या कारणास्तव ते मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळ सामन्याच्या दिशेने तिसऱ्या षटकाला होतो सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती नचिकेत सज्ज होईल. नचिकेतचा पहिला बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतो. फलंदाज हितेन यावेळेला चेंडूला सोडून दिला पाहूया. पंचांचा कुठलाही इशारा येतोय आणि या ठिकाणी पंचांचा कुठलाही इशारा येत नाही, अर्थात निर्धाव चेंडूने होतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात. डॉट बॉल. नचिकेतने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केला होता, 1 विकेट प्राप्त केलं होतं. दुसरं षटक यशने हाताळलं, थोडंसं मागे षटक राहिलं, तब्बल 20 धावा यशच्या विरोधामध्ये कुठल्या होत्या. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये सरळ फाईनल ट्रॅव्हल होतो. पुढे सिंगल रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. फलंदाज इथे पुढे सरसवले होते, परंतु स्ट्रायकर फलंदाज मिस्टर विवेक मात्र या ठिकाणी इंटरेस्टेड नव्हते. त्याने सांगितलं फक्त आणि फक्त बॉल वरती एकच रन घ्यायचे आणि एकच्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. 1 लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई धाकटी डाणू या टीम कडनं पाहायला मिळते. नचिकेतने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 8 चेंडू स्वतःने हाताळल्या, 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. ऍब्सोल्युटली राईट. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी यशची नचिकेतची राहिली. याला अप्रतिम स्ट्रोक केलं, परंतु खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु चेंडू स्टॉप झाला. 1 रन कंप्लीट. बघता सेकंडचा कॉल करता ही 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा 26. 3 चेंडूचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. पुणे एकदा नचिकेत सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती विवेक. यावेळेला फटका बसला. मिसटायमिंग. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज पुढे सरसवले गेले आणि इकडे खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जेल कॅरी केलाय. फलंदाज विवेकचा खेळ संपलाय. विवेक बॅक टू पविलियन. 26 अंकावरती दुसरा विकेट गमावला गेलाय.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण पाहतो प्रणय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला. नचिकेत आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केलं. मैदानावरती 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 2 विकेट गमावल्या गेल्यात. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुणे इथं नचिकेत सज्ज होईल. नवीन खेळाडू प्रणय बॅटिंग साठी चेंडू हलका शाताना खेळून गेला. सरळ बाटचा वापर केला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट सेकंडचा कॉल होता, परंतु एकाच धावावरती दोन्ही देखील फलंदाज समाधान मानतील. अनेकशे मैदान धावफलकावर धावा 27. पहिल्या षटकामागे 3 धावा, दुसऱ्या षटकामागे 20 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्या. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली नचिकेतची. पिवळ्या षटकामागे देखील कमालीची गोलंदाजी राहिली. तदनंतर तिसऱ्या षटकामागे 5 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर पाहतोय. 5 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर, परंतु या ठिकाणी फलंदाजांनी आतापर्यंत नचिकेतच्या विरुद्ध आक्रमक रूप धारण केलं नाहीये. यही वेळेला आडापाट ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. चेंडूबद्दल ट्रॅव्हल 1 रन कंप्लीट सेकंडचा कॉल. या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील का ही पण गरजेचं बॅकअप. या ठिकाणी बॅकअप होता म्हणून तर 2च धावा मिळाला. जर बॅकअप नसतं तर नक्कीच चेंडू 4 धावांकरिता ट्रॅव्हल होण्याची दाट शक्यता वाढली असती, परंतु या ठिकाणी तसं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं नाही. फक्त आणि फक्त 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. 2च्या मैदानात षटक संपलंय. धावफलकावरती धावा आपण पाहतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. विकेट गेले तो. साई दर्शन या बैठकीमध्ये सातत्याने त्यांना आपण पाहतोय. आज मात्र डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. सलग 5 दिवस ही आमच्या समितीमध्ये जोडले जातील. प्रसाद तांबोळचे परममित्र शिवभक्त ग्रुप आयोजित आदरणीय द्वारकानाथ मर्दे सरांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 10,000 आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपण पाहणार आहोत. पहिल्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कुठला ठरेल, कुठला खेळाडू या सायकल वरती स्वार होईल ही पाहणं गरजेचं ठरेल. आपल्याला 5 दिवसामध्ये समजेल की कुठल्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि कुठला खेळाडू मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरेल. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सिंगल रन कंप्लीट. बायच्या माध्यमातून सिंगल रन कंप्लीट केला. धावफलकावरचा 30 गोलंदाजी करण्याकरिता प्रसादला आपण पाहतोय 4थ्या षटकाकरिता. या ठिकाणी नचिकेतला थांबावं लागलंय कारण की नचिकेतच्या विरुद्धमध्ये थोडस जास्त धावा आल्या होत्या, त्याच्यामुळे या ठिकाणी 4थ्या षटकाला प्रसादला संधी दिली आणि प्रसाद पाहूया कशा पद्धतीने स्वतःला आणि आपल्या टीमला सावरेल हे पाहणं गरजेचं ठरेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती चेंडू क्रमांक 2 घेऊन प्रसाद सज्ज स्ट्रायकन वरती हिथेलला आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप देखील असू द्या प्लीज आणि कृपया करून सहकार्य करतोय दोन्ही टीमच्या खेळाडूंना. आजचं शेड्यूल आपल्याला आजच कंप्लीट करायचं आहे.
यावेळी ऑन साईडला फटका छान खेळलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाठला करतो, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट, बघता दोन धावा देखील सहजरित्या कंप्लीट केला. वा, गुड रन बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका साईडला प्रणय, दुसऱ्या साईडला हितेन, असे दोन फलंदाज मैदानावर चांगल्या पद्धतीने कॉलिंग करतात. जिकडे सिंगल रन असेल तिकडे सिंगलला डबल मध्ये परिवर्तन केलं गेलं आणि ही वेळेला ते दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. दोनच्या माध्यमातून तफलकावरती धावा, दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन ऑन दी बोर्ड. 2 लॉस, 2 विकेट गेल्यात. या ठिकाणी थोडस पंचांश समोर डिस्कस करत असताना यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकाचे सामना आपण पाहतो. 2 षटक पॉवर प्ले. पहिल्या षटकामागे 2 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर, दुसऱ्या षटकामागे 3 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर. पहिले 2 गोलंदाज 2 षटक हाती येऊ शकतात आणि कुठले गोलंदाज 2 षटक हाती येई पाहणं गरजेचं ठरेल. याला फुटस बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका छान पद्धतीने खेळला. एकच रन, थोडंसं फंबलिंग झालं क्षेत्ररक्षक, परंतु एकाच रनवरती दोन्ही देखील फलंदाज समाधान मानतील. आणि मैदान रायफल कव्हरची धावा 33. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रसादने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. अभिजित सर आम्हाला दर्शवत असताना 3 बॉल मध्ये गोलंदाजाने 4 धावा खर्च केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, अशा पद्धतीनं गोलंदाजाने 4 धावा या चौथ्या षटकामध्ये खर्च केला. या ठिकाणी थोडस मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये व्यूव्यवस्था करत असताना आई एकविरा यंगस्टर भोंगवाळा टीम पाहायला मिळते. कारण की 2 फलंदाज मैदानावर आपण पाहतो. एका साईडला लेफ्ट आर्म बॅटर, दुसऱ्या साईडला राईट आर्म बॅटर. हे 2 फलंदाज ज्या ज्या वेळेला मैदानावरती खेळपट्टीवरती असतात त्या त्या वेळेला प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षकामध्ये व्यूव्यवस्था सातत्यानं पाहायला मिळते. आणि याही वेळेला तेच पाहायला मिळते. गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूव्यवस्था केली. आता राईट आर्म बॅटर कशा पद्धतीने प्रसादच्या विरोधामध्ये खेळ करेल. याला फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका खेळ, आडवा बॅटना फटका फर्स्टला गेला या ठिकाणी आणि इकडनं मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलाय. तब्बल 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खुशाल भारी पाडिंग साडी. 5व्या क्रमांकावरती खुशाल पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना हितेनला पण पाहतो. हितेनने आतापर्यंत चेंडू फेस केल्यात. 11 चेंडू मागे 21 धावांवरती तो खेळतोय. एक षटकार, एक चौकारच्या मदतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलाय. याला फुलटॉस बॉल बैठक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय खेळलं मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये. बॅटला न चिडू लागता सरळ चिडू शेवटचा अंतिम चेंडू या 4थ्या षटकातील घेऊन गोलंदाज मार्कवरती प्रसादला आपण पाहतो. नवीन खेळाडू बॅटिंग साठी स्ट्रायकरवरती खुशाल बारी. यही वेळेला त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडना टेक परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डावफलकावरती धावा आपण पाहतो. 37 धावा, 37 रन ऑन द बोर्ड. 3 लॉस, 3 विकेट गमावले गेलेत. हितेन, विवेक आणि प्रणय असे 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. परंतु आता 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण पाहतो. एका साईडला कुशल आणि हितेन.
4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती 3 विकेट गमावल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई धाकटी डाणू या टीम कडनं फिल्डिंग करण्याची टीम आपण पाहतोय आई एकविरा यंगस्टर घोंगाळ संघ. अशा 2 संघामध्ये ओपनिंग मॅच आपण पाहतोय. 5व्या षटकाला होतोय सुरुवात. गोलंदाज मार्क वरती निशांत सज्ज होत आहे. पहिला बॉल घेऊन या ठिकाणी चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावरती धावा 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो मध्ये पंच निर्णय सांगतील तो आपल्या मात्र मान्य करावा लागेल याची दक्षता सर्व खेळाडूंना आणि कॅप्टननी घ्यायची आहे. आणि जे पंच म्हणतील की व्हाईट बॉल आहे तर मात्र व्हाईट बॉल असेल. डेफिनेटली पंचामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याला फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका केला. सरळ चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिझनला. हितेंच्या बॅटमधनं स्मृती चषक षटकार 6. धावा. आता फलंदाज हितेने पुन्हा एकदा गिअर चेंज केलाय. मागच्या वेळेला देखील षटकार मारण्याचा सिंगल डबल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आला. फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळलाय. ज्या वेळेला चुकीचे चेंडू आले त्या वेळेला गोलंदाजाच्या विरोधामध्ये फलंदाजाने पनिश केलाय. यही वेळेला त्याच पद्धतीने फटका खेळला. चेंडू मात्र सरळ विभाग आता गुदगुल्या करा. चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानतील दोन्ही देखील. फलंदाज एकच्या मध्ये फलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 धावा षटकाराने जमा केले. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती सिंगल डबल. षटकार आल्यानंतर सिंगल डबल कशा पद्धतीने प्राधान्य देतं हे इथे या ठिकाणी दर्शवत असताना प्रत्येक बॉलवरती तुम्ही षटकार किंवा चौकार मारू शकणार नाही. ज्या वेळेला चेंडू चांगले येतात त्या वेळेला त्या चेंडूला सन्मान दिला. त्या वेळेला खराब चेंडू आले त्या वेळेला फलंदाज हितेने गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये मोठे फटके खेळलेत. आता पाहूया कुशल कशा पद्धतीने खेळ. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा मनसुबा आपण चेंडू फोळीमध्ये नाहीये. संपर्क निर्धाव चेंडू टप्पाल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अगदी फुलटॉस बॉल. आता सरळ गाठणे जर हा फटका खेळला तर नक्कीच सिंगल रन येणं भाग पडले असते. परंतु या ठिकाणी फलंदाजाने अगोदर मनसुबा बनवलं होतं की मी अल्टीपल्टी अर्थातच रिव्हर्सचा फटका खेळ परंतु चेंडू फोळीमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावफलक स्थिर लागले. धावफलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त. गोलंदाज मार्कवरती निशांतला पण पाहतो. चेंडू क्रमांक 4 घेऊन सज्ज होते. स्ट्रायकरवरती कुशल. याला फुलटॉस बॉल आडवा फटका साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु त्याला बनावं लागेल. या बॉलवरती प्रेक्षक सरळ चेंडूला फेकून दिले. या 6च्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतो 51. 51 धावा 50 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती निशांत. यही वेळेला पंचांकडे लावून अपील परंतु पंचांच्या बाहेर 1 रन कंप्लीट होईल. यस डेफिनेटली. आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा 52 धावा लेग बाय चा संकेत पंचांनी यावेळेला दर्शवला गेला. 2 पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडत असताना शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी या 5व्या षटकातील. कुशलने मागच्या 4 बॉल मध्ये एकही धावा बनवली नव्हती परंतु 5व्या बॉलवरती जसं फुलटॉस बॉल आला तसं चेंडूला सरळ षटकारामध्ये ट्रॅव्हल केला. परंतु 6व्या चेंडूवरती सिंगल. अशा पद्धतीने कुशलने 6 बॉल मध्ये 7 धावांवरती तो खेळतोय. आणि इथे आतापर्यंत चेंडू फेस केल्यात. सुमित आम्हाला दर्शवत असताना 13 चेंडू मध्ये 28 धावांवरती तो खेळतोय. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी इथे केल्या आतापर्यंत. स्वतःला आणि स्वंगाला सावरलाय.
याला बॅट चालकीची गाय लागली. चेंडू आता सरळ शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट. षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कवरती धावा 53 रन ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफल कवरती. 3 विकेट गमावले गेले. आता मात्र शेवटचा अंतिम षटक येणं बाकी आणि ह्या पुढे होणारा सामना दोन संघ आपण पाहणार आहोत. एका साईडला चिंचणी धारीपाडा विपक्ष टीम, दोन संघ या ठिकाणी उपस्थित प्लीज आणि कृपया करून इनिंग ब्रेक मध्ये टॉस सोडायचं. एका साईडला नवापूर तर विपक्ष टीम चिंचणी धारीपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण मात्र टॉस सोडायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मात्र कंपल्सरी आहे. अंतिम षटकाला तो सुरुवात डेट ओव्हर स्पेशली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अंतिम षटकाला हा नंबरचं षटक म्हटलं जातं. पाहूया या ठिकाणी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करतील का ही पाहणं गरजेचं ठरेल. या 6 बॉल मध्ये जरी 15 जरी धावा आला तरी देखील 70 प्लस होऊ शकतात. परंतु या ठिकाणी कशा पद्धतीने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतील इथे नाही त्याच्या सोबतीनं कुशल. याला पहिलाच बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर तिखट मारा. परंतु फलंदाजाने अंतिम क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली. यावेळेला सिंगल रन कंप्लीट. सिंगलच्या मदतीने दफल कव्हर 54 पाहायला मिळतात. अंतिम षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. गोलंदाज मार्कवरती प्रसादने चौथ्या षटक हातोडे. चौथ्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या होत्या 6 धावा. आता मात्र अंतिम षटक हाताळण्याकरिता त्याला पहिल्याच बॉलवरती एकच धाव खर्च केला. आता मात्र येणाऱ्या 5 बॉल मध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोरचा संघ मला की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा त्यांचा असेल. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा मनसुबा असेल की यावेळेला अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येऊन द्या. परंतु या ठिकाणी काय करतोय फटका छान खेळ होता परंतु लॉक ऑनला खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. एक विनंती करतोय पुढच्या सामन्यापासून आपण 5 षटक हाताळण्याकरिता 25 मिनिटं देणार आहोत. जर 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट झाला नाही तर अंतिम षटकामागे एक खेळाडू आपल्याला 30 सेकंदाच्या मध्ये घ्यावा लागेल. पुढच्या सामन्याला जशी सुरुवात होईल तसं मात्र तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटक हाताळणं हे कंपल्सरी असतील. या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्हाला सांगितलं जातं. कारण की पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये यावेळेला आयोजकांनी ते 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करा हे मात्र सांगितलं नाही. कारण की दुसऱ्या सामन्यामध्ये आयोजकांच्या माध्यमातून ते सूचित करण्यात आलंय. जवळ सामन्याच्या दिशेने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची खाती आहे धाकटी डाणू या टीम मध्ये सातत्यानं तोही खेळताना आम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आज मात्र भारी टीम मध्ये खेळतोय. पहिलाच बॉल त्याने फेस केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन कंप्लीट केली. आता मात्र इथे नाही सेकंड वरती प्रसादचा पुढचा बॉल. याला फुलटॉस बॉल परंतु फुलटॉस बॉल वरती मोठा फटका या ठिकाणी येऊ शकणार नाही. निर्धाव चेंडू पट बॉल कमबॅक केलाय टीम आई एकमिरा यंगस्टर गोंगळा टीम कडनं. वरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 55 धावा. चेंडू फेकून या षटकातील तब्बल 4. अजूनही 2 चेंडू तर खेळ येणं बाकी या पहिल्या इनिंग मध्ये. फर्स्ट इनिंग मधील प्रसाद आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल. यावर आडा फटका ऑन साइडला फ्लॅट फटका खेळला परंतु कमाल क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिला. अगदी मैदानात पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट फक्त 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्यात.
आणि या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही पाहायला मिळाला नाही फलंदाजांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 धावा मिळतील दोनच्या माध्यमातून 57 धावा अंतिम आणि शेवटचा चेंडू घेणं बाकी जरी अंतिम बॉलवरती तरी 2 धावा आला तरी 60चं टार्गेट सेट होऊ शकतं परंतु अंतिम बॉलवरती धावा किती येतील हेही पाहणं गरजेचं ठरेल या अंतिम बॉलवरती मोठा फटका येईल का अंतिम चेंडू गोलंदाज मार्कवरती प्रसाद सेकंड वरती इथे याला सरा बॅटचा वापर केलाय 1 रन कंप्लीट होईल 15 सेकंडचा कॉल असेल का आणि इकडे मात्र 1 रन कंप्लीट सेकंडचा कॉल जरूर आहे परंतु 22ला रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल मैदानाच्या बाहेर 58 धावा फलकावरती 59 धावांचा टार्गेट हितेंद्र यांनी 3 चेंडू मागे 1 धाव बनवली विवेकने 6 चेंडू मागे 8 धावा बनवल्या प्रणयने 3 चेंडू मागे 2 धावा बनवल्या कुशलने 6 चेंडू मागे 6 धावा बनवल्या भाविकने 1 चेंडू मागे 1 धाव बनवली हितेनने 18 चेंडू मागे 33 धावाची वादी खेळी गेली नॉट आउट तोही पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये आपण पाहतो नचिकेतने 2 षटक हाताळले 2 षटकामध्ये 9 धावा 2 विकेट प्राप्त केल्या यशने 1 षटक हाताळले 1 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या प्रसादने 2 षटक हाताळले 2 षटकामध्ये 9 धावा खर्च केल्याने 2 विकेट प्राप्त केल्या त्यानंतर निशानने 1 षटक हाताळला 15 धावा खर्च केला अर्थात 2 षटक वीर इकॉनॉमिक राहिलेत नचिकेत आणि प्रसादचे 2 वेरी इकॉनॉमिक षटक या ठिकाणी पाहायला मिळाल्या 2 षटकामागे धावा बॅटिंग करत असताना टीमने बनवलंच नाही त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती झाला आता पाहूया त्याचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने होईल हेही पाहणं गरजेचं ठरेल 36 बॉल मध्ये 59 धावांचं टार्गेट सेट केलंय पालघर क्रिकेट पेज आहे इंस्टाग्राम वरती कृतिक धारी मॅम फ्रॉम घुंगवा खूप चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ एडिटिंग करतात आणि पालघर टेनिस क्रिकेट या पेज वरती ते व्हिडिओ अपलोड करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात आणि जर मात्र आपण पालघर टेनिस क्रिकेट या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज आणि कृपया करून पालघर टेनिस क्रिकेट या पेजला फॉलो करा खूप चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ एडिटिंग करतो कृतिक धारी मॅम फ्रॉम घुंगवाळा या स्पर्धेचे देखील ते व्हिडिओ अपलोड करतील त्या पेज वरती त्याच्यामुळे पालघर टेनिस क्रिकेट या पेजला आवर्जून फॉलो करा खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करत असतात कृतिक भारी मानफ्रॉम गुंगवाळा यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता शुभेच्छा देखील आल्यात त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय चला घुंगवाळा टीम आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवायचे आहेत
यशस्वी स्पर्धे या ठिकाणी उपस्थित देखील वेलकम. या ठिकाणी सेकंड इनिंगला येतो सुरुवात. दुसऱ्या षटकाला समोरच्या पहिल्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज मार्कवरती निखिल आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल अंकित आणि अच्युत बॅटिंग साठी. पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवरती सज्ज होईल. 59 धावांचा टार्गेट मात्र सेट केला. 59 धावा कशा पद्धतीने 36 चेंडू मागे बनवले जातील. पहिल्या षटकामागे 2 खेळाडू 30 सेकंदच्या बाहेर सजवण्यात आलेत. बीट विकेट आणि लॉंग ऑफला असे 2 खेळाडू निखिलने सजवलेत. तो पहिला बॉल या षटकातील. याला प्रथम चेंडू वेगवान चेंडू होता. अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो. अर्थातच निर्धाव चेंडू होतो. सुरुवात टॉप बॉल. या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. प्रत्येक मान्यवरांचं स्वागत सन्मान खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं. प्रसाद तांबोरे, भागेश शाकरे आणि संपूर्ण एंटायर टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. याला प्रतिम कव्हर तरीचा फटका छान केला, परंतु काय घडलं मैदानावरती 2 धावा असतील. चला या ठिकाणी पंचाने सांगितलं गेलं 2 धावा. जर महाला चेंडू लागला तर 2 धावा आहेत आणि जर महाला लागून चेंडू मात्र षटकार किंवा चौकार गेला असता ते मात्र षटकार किंवा चौकार गृह्य धरलं असतं. परंतु या ठिकाणी 2 धावा डिक्लेअर आहे आणि डिक्लेअरच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. रनच्या माध्यमातून धावफलकावरती धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती दुबी रुपये. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती निखिल. षटकातील पुढचा बॉल घेऊन अंकित साठी. यही वेळेला प्रथम चेंडू होता. निर्धाव चेंडू येईल आणि यही वेळेला निर्धाव चेंडू डॉट बॉल. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले. आतापर्यंत गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती दुबी धाव, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. आपण पाहतोय निखिल बुमरा सारखं ऍक्शन पाहायला मिळते. बघूया यॉर्कर पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून अजूनही हाताळले गेलेत नाहीयेत. यावेळेला प्रतिम स्ट्रोक केला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. अंकितच्या बादमधनं 4. जुळलेल्या प्रेक्षकांना देखील सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये आपण करतोय. भैर दादा गरत, हर्ष दादा गरत यांच्या युट्यूब चॅनल ओम साई स्पोर्ट्स आपण पाहतोय. यावेळेला वेगवान चेंडू तेच तर या ठिकाणी गोलंदाजाने केलाय कमबॅक. जर तुम्हाला चौकार मारू शकतो, मी देखील कमबॅक करू शकतो. यावेळेला निखिलने अंकितच्या विरोधामध्ये सांगितलं गेलं आणि डॉटबॉल धावफलक स्थिरावलं लागला. धावफलकावर जेव्हा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 लास्ट टू गो. अंतिम चेंडू टी1च्या षटकातील. यावेळेला वेगवान चेंडू वा वा अप्रतिम झेल कॅरी केलाय. वडगॅश कॅच ऑफ द डे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने झेल कॅरी केलाय. त्यानंतर बॅटची हलकी शिकायला लागली. अगदी स्वतःला झोकून दिला आणि इकडे मात्र खूप चांगल्या पद्धतीनं झेल कॅरी केला मिस्टर विवेक यांच्या माध्यमातून. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं मिस्टर विवेक भारीच्या माध्यमातून. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पहा आणि पाहताच राहा. अद्वितीय कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज आणि कृपया करून टॉस साठी या. एका साईडला नवाबपूर विपक्ष टीम चिंचणी. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मात्र कंपल्सरी आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज आणि कृपया करून टॉस साठी या. या ठिकाणी नवाबपूर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर चिंचणी टीम आपल्या कॅप्टनला टॉस केस समाप्त झाला. धावफलकावरती धावा 6. निखिलच्या षटकामागे 6 धावांनी 1 विकेट. तदनंतर खुशालच्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. अशा पद्धतीनं 2 चेंडू मागे 2 विकेट प्राप्त केलेत. पुन्हा एकदा गोलंदाज माग वरती षटकातील पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा कुठला इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. पंचांचा इशारा या ठिकाणी येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती धावा 7 या अंकांवरती. पहिल्या षटकामध्ये 7 तदनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट तदनंतर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खुशाल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वराज बॅटिंगसाठी. याला गोलंदाजाच्या डोक्यावर फटका छान पद्धतीने खेळला. चेंडूमध्ये सरळ लॉंग ऑफला ट्रॅव्हल डीप मध्ये भाविक चेंडूला अडवेल थ्रो करेल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. या ठिकाणी जिंकण्याची धानमेर ही सामन्याचा आनंद घेत असताना आता देखील सकाळच्या सत्रामध्ये वेलकम. आता मध्ये 3 खेळाडू आपण 30 सेकंदाच्या बाहेर आपण पाहतो. एक स्क्वेअरली एक रिझन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला अशा पद्धतीने कुशलने 3 क्षेत्ररक्षण तैनात केलेत. यावेळेला सर क्लीन बॉल यू मिस हाय डेफिनेटली हिट. त्रिफळाची फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बॅटिंग साठी आलाय. प्रसादने विथ बॉल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती परंतु विथ बॅट फार महत्वाची बाप असेल. इकडे मात्र विथ बॅटने त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या टीमचा परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. कशा पद्धतीने तो विथ बॉल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली परंतु विथ बॅट फार महत्वाची बाप असेल या ठिकाणी. गोलंदाज खुशाल पुणे सज्ज पुढचा बॉल घेऊन फुलटॉस बॉल हलक्या साधनं सॉफ्टने खेळला. चेंडू तसं लॉंग ऑनला ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवेल थ्रो करत तोपर्यंत सिंगल रन. सिंगलच्या मैदानात धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपण पाहतो 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा 3 विकेट गेलेत. आतापर्यंत नाजूक सुरुवात. अजूनही 50 धावांची आवश्यकता असेल. चेंडू तुमच्याकडे तब्बल
26 चेंडू आहेत. 26 बॉलमध्ये 50 धावा बनवाव्या लागतील आणि याही वेळेला निर्धाव चेंडू तटपट आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. आता दोन फलंदाजांना जबाबदारीने खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वराज आणि प्रसाद या दोन फलंदाजांना अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाजी मार्कवरती कुशल एक दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. दोन फलंदाजांना मात्र बाद केलंय. याला फुलटच बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फळीमध्ये प्रॉपर कलेक्शन होत नाही. निर्धाव चेंडू षटक संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतो 9 येणारे 24 चेंडू आणि धावा म्हणजे तुम्हाला 50 अर्थातच 12 पॉईंट 50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागली आणि ती कशा पद्धतीनं दोन फलंदाज एक विकेट प्राप्त केलं होतं. आता पाहूया कशा पद्धतीनं या तिसऱ्या षटकामागे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल. याला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. बॅट हलकीशी करायला लागले का? यस डेफिनेटली या ठिकाणी पंचांकडे न पाहता खेळाडू वृत्ती दाखवली गेली प्रसादच्या माध्यमातून आणि या ठिकाणी टाळ्यांचा कळघाट येत असताना पाहायला मिळतो. प्रसादच्या मध्ये पंचांकडे परंतु फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल आता मात्र पूर्णपणे यशवरती जबाबदारी असेल. नावात यश आहे परंतु आता कामगिरीमध्ये यश करेल का हे पाहणं गरजेचं ठरेल. गोलंदाज मार्कवरती निखिल सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं. डावफलक स्थिर लागले 9 अंकावरती. आता मात्र येणारे 23 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 23-50 समीकरण 23-50 इक्वेशन आपण पाहतो या सामन्यामध्ये. याला फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर केला. चेंडूमध्ये ऑफला ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडू लढवलेला. खूप चांगल्या पद्धतीने थ्रो राहिला. अगदी यष्टीरक्षकाने चेंडूला गॅदर केला. कुठलीही दुसरी धाव घेण्याचा मनसुबा फलंदाजाने बनवलेला नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल रन सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा डबल फिगर 10 या अंकावरती पाहायला मिळते. विकेट गेला आतापर्यंत अभिजित सर आम्हाला दर्शवत असताना 4 विकेट. यावेळेला स्लोवर चेंडू होता. धीम्या गतीने चेंडू डिलिव्हर केला होता परंतु फलंदाजाने ओळखलं तद्नंतर फटका छान पद्धतीने खेळला. जिकडे सिंगल रन होते तिकडे सिंगलला डबल मध्ये परिवर्तन केलं. गुड रन बिटवीन द विकेट. खूप चांगल्या पद्धतीने कॉलिंग राहिली दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडला स्वराज तर दुसऱ्या साईडला यश. या ठिकाणी बीड विकेटचा क्षेत्राचं थोडंसं फॉर्मिंग झालं. त्याचा फायदा दोन फलंदाजांनी उचलल्याने 2 धावा कंप्लीट केला. 2च्या मधून धावफलकावरती धावा 3 चेंडूच्या समाप्त होता 12 धावा.
तिसरं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. गोलंदाज मार्कवरती निखिल सज्ज होता. चेंडू क्रमांक 4 घेऊन स्ट्रायकरवरती स्वराज, नॉन स्ट्रायकरवरती यश. यावेळेला प्रथम स्ट्रोक केलाय. कवरचा फटका, एक रन कंप्लीट. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल. बघता बघता तर ही 2 धावा परिपूर्ण होतील. भाविकला आपण पाहतोय डीप मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2च्या मध्ये धावफलकावरती धावा 14. तिसरं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. आतापर्यंत षटकाचे तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी. गोलंदाज निखिल पुणे सज्ज होईल. चेंडू क्रमांक 5 घेऊन सज्ज होते. स्ट्राइक इन स्वराज. यावेळेला प्रथम चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळंगत अर्थातच फलंदाजाला या ठिकाणी बीट करणारा निर्धाव चेंडू टप बॉल. आतापर्यंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 14. अजूनही अंतिम चेंडू येणं बाकी. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली निखिलने. यही षटकामागे, पहिल्या षटकामागे 6, या षटकामागे देखील खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. यावेळेला ओव्हरती बॉलर हेड गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका छान पद्धतीने केला. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, परंतु एकच धाव. षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. 5-5-5 ची सरासरी 3 षटकामागे आता मेंटेन ठेवली गेली. येणाऱ्या 18 चेंडू मागे धावा बनवतात 44 धावा. आता 44 धावा कशा पद्धतीने 18 चेंडू मागे बनवले जातील. 2 फलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने खेळतील हे पाहणं गरजेचं ठरेल. आता मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट केलाय सेकंड बॅटिंग करत असताना. आई एकविरा यंगस्टर घोंगा या टीमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. ओम साई ताकटी डाणू या टीम कडनं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार. पुढचा सामना 2 संघांमध्ये. एका साईडला चिंचणी भारी पाडा, विपक्ष टीम नवापूर, असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग मॅच खूप चांगल्या पद्धतीने होत असताना 60 धावांचं 59 धावांचं टार्गेट मध्ये सेट केलं. त्याचा प्रत्युत्तर देताना आतापर्यंत थोडीशी नाजूक सुरुवात झाली, परंतु कमबॅक करणं गोंगा टीम जाणते. परंतु त्यांना कमबॅक कशा पद्धतीने मैदानावरती करतील हेही पाहणं गरजेचं ठरेल. आताच कमबॅक करावं लागेल. जर हा सामना पराभूत झाला तर कमबॅक करून फायदा नाही. तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची आवश्यकता आहे 2 फलंदाजांना. प्रसादने काहीतरी कानमंत्र दिला फलंदाजांना. पाहूया कशा पद्धतीने त्याने कानमंत्र दिला हे पाहणं गरजेचं ठरेल. या 18 बॉल मध्ये 44 जवळ कशा पद्धतीने बंद. आता मध्ये 17 बॉल मध्ये 43 रनची आवश्यकता असेल. पहिलेच बॉल होते सिंगल रन. शेवटचा अंतिम कॉल असेल. चिंचणी संघ टॉस द्या प्लीज आणि कृपया करून विनंती करतो आपल्या कॅप्टनना आपण टॉस द्यायचंय, कारण की नवापूर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला प्लीज आणि कृपया करून तुम्हाला विनंती करतोय आपण इकडे अवेलेबल असतील तर आपण टॉस द्यायचंय. कॅप्टनना विनंती करतोय. जवळ सामन्याच्या दिशेने बॅक टू क्रिकेट. अभिजित सर आम्हाला दर्शवत असताना या ठिकाणी सिंगल रन मिळते. सिंगल नाही सिंगल रन मिळेल आणि पंचाने सांगितलं गेले एक शॉर्ट रन आहे, म्हणजे बॅट रेसला कंप्लीट केले नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने पंचाने ओळखलं, तदनंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला गेलाय आणि याच्या मध्ये धावफलकावरती धावा 17. आता या ठिकाणी गोंगळा टीम वरती आहे खतरा आणि खतरा कशा पद्धतीने हँडल केला जाईल. डिजिटल स्कोर आमच्या समोर जुळले गेलेत. सुमित राऊत खूप चांगल्या पद्धतीनं डिजिटल स्कोरची भूमिका ही पार पडतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये शिवराज घोड्यातला आपण पाहतोय. चॉकलेट बॉय ऑफ सरवली चेहऱ्यावरती स्मिता असं पाहायला मिळालं. याला बॅट चलकीची काय संधी प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले होते. एफर्ट देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले होते. जर कॅच झाला असता तर डेफिनेटली या स्पर्धेचा उत्कृष्ट झेल झाला असता, परंतु प्रयत्न चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये विवेकने काय कमाल इथे झेल कॅरी केला होता, त्याच पद्धतीने ही वेळेला फ्लाइंग स्लीप मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्न यावेळेला थोडंसं अपयश येत असताना पाहायला मिळते. कुठलीही धाव मिळणार आहे निर्धाव चेंडू काढतो. यावेळेला प्रथम चेंडू होता, पुन्हा हेलिकॉप्टर उडवलं. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल रनआउटची संधी दाट शक्यता, परंतु थ्रो चुकीच्या एंडला या ठिकाणी केला गेला. क्षेत्ररक्षक लॉकऑनच्या क्षेत्ररक्षकाने जर
हा थ्रो गोलंदाजाकडे केला असता तर नक्कीच विकेट करण्याची ताट शक्यता वाढली असती, परंतु थोडस मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक माइंडसेट थोडस स्ट्राईक केल्याचं फलंदाज यशला बाद करण्यात होतं, परंतु या ठिकाणी तेही झालं नाही. त्याच्या जोरावरती डबल रन बीते सिंग दोनच्या मध्ये दाखल कर देवा 19 रन. अजून चेंडूचा खेळ बाकी षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विशाल बॉलिंग मार्कवरती चेंडू क्रमांक 5 सायकलवरती यश. याला बॅट चालकीची काय यश डेफिनेटली विवेकने खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलाय. फलंदाज यशला परतवाला काय मैदानाच्या बाहेर. आणखी एक विकेट. त्यांचं देखील सहर्ष स्वागत शिवभक्त क्रिकेट क्लब वरोर आयोजित कैलासवासी द्वारकानाथ मर्दे सरांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. भिल नायर, प्रसाद तामोरे, भागेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय यशस्वी मर्दे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन संघांमध्ये एका साईडला चिंचणी तर दुसऱ्या साईडला नवापूर असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. जवळ पुणे सामन्याच्या दिशेने षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कुशल सज्ज होतो. याला फटका फसला मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं. फलंदाज एक्स्ट्रा कव्हरला बाद. आणखी एक विकेट. बॉक्स मध्ये प्रसाद तामोरे जोडले गेले. दोन कॅप्टन त्यांच्या समवेत असतील. एका साईडला नवापूर विपक्ष टीम, चिंचणी अशी दोन टीम आपण पाहतोय. जवळ सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती प्रणयला आपण पाहतोय. हा सामना एक तर्फा होत असताना पाहायला मिळतोय. पहिला सामना एक तर्फा अजूनही 11 बॉलचा खेळ शेष असेल. 5व्या षटकात प्रगती पथावरती प्रणय पुढे सज्ज षटकातील पुढचा बॉल. यावर शॉर्ट बॉल परंतु दुसरा बॅटचा वापर केला. शॉर्ट बॉलला घ्यायचं होता फाईल लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, परंतु चेंडू संपर्क झाला तर चेंडू मध्ये सरा बॅटचा वापर झाला. काही पण निघाला आणि कुठे फटका गेला. पुणे इथं प्रणय षटकातील पुढचा बॉल. यही वाला फटका मात्र मिड विकेटला खेळला गेला. एक रन कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल का तर नाही. फक्त आणि फक्त एकाच धावावरती दोन्ही देखील फलंदाज समाधान मानतील. आणि या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रसाद तामोरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद कौशिक. तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. चिंचणी बारीवाडा विपक्ष टीम जय श्रीराम नवापूर. इथून मात्र नाणेफेकीचा कौल मात्र दोन्ही संघांच्या कर्णधारांदरम्यान उडविला जाईल. कुमार यशस्वीत मर्दे कैलासवासी श्री द्वारकानाथ मर्दे सर यांचा सुपुत्र यशस्वीत मर्दे
यांच्या शुभस्य मात्र नाणेफेकीचा कौल मात्र उडविला जाईल. दोन्ही संघादरम्यान चॉईस दिला जाईल. एकीकडे आपण पाहतोय जय श्रीराम नवापूर संघ विरुद्ध चिंचणी बारीवाडा. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडविला जातोय. तर चिंचणी बारीवाडा संघाने नाणेफेकीचा कौल मात्र विजयी झालाय. तर आपण सर्वप्रथम त्यांचा निर्णय ऐकून घेऊया. आम्ही इकडे क्षेत्ररक्षण करतील प्रथम आणि आयोजकांना धन्यवाद देईल की आम्हाला इकडे आमंत्रित केलं खेळायला. तुमचं खूप खूप आभारी आहे. बारी समाज आणि चिंचणी बारी समाज सुद्धा आपला आभारी राहील. धन्यवाद. चांगलं मत या ठिकाणी चिंचणी बारीवाडा संघाच्या कर्णधाराने व्यक्त केलं. तसंच आपण जाऊया नवापूर संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम मात्र तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. 6 षटकांचे सामने आहेत. निश्चितच वरुडचं ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती येताना कसं वाटतंय? मैदानावर तर बोलायला गेलं तर खूपच छान वाटतंय आणि तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पहिला आम्हाला फलंदाजी आली आहे तरी कमीत कमी आम्ही 60 डावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. यस, देऊया दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया स्पर्धेचा गोड आवाज. मॅन फ्रॉम उच्चाई कौशिक राऊत. केलं होतं. द्वारकानाथ मर्दे सरांचे सुपुत्र यांचं माझं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं गेलंय. धन्यवाद. जाऊया पुणे त्या सामन्याच्या दिशेने. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला. निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल. पहिला सामना एक तर्फा होत असताना पाहायला मिळतोय. कारण की सुमित म्हणतात ना, या उभ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाला 2 गोष्टी मान्य नसतात. पहिली गोष्ट म्हणजे वन साइड लव, एक तर्फा प्यार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन साइड मॅच, एक तर्फा हार. परंतु या ठिकाणी ओम साई धाकटी डानू या टीमने आई एकविरा यंगस्टर या टीमला पहिल्याच सामन्यामध्ये वन साइड हार मांडण्यासाठी मजबूर केलं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली टीम ओम साई धानू या टीमच्या माध्यमातून. या ठिकाणी बॉल हवेमध्ये तरंगत होता परंतु जेल परिपूर्ण होऊ शकणार नाही. आणखीन एक सिंगल रन. सिंगलच्या मैदानात फलकावरती धावा आपण पाहतो. 26 रन ऑन द बोर्ड. आता मात्र येणारे 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज इथे गोल मार्कवरती. अप्रतिम. पुन्हा एकदा सिंगल रन. आपण या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफी बनवल्या गेल्या. निविल नायर या ठिकाणी व्हिडिओ क्लिक करत असताना एक खूप चांगल्या पद्धतीनं खेळाडू आहेत. तेही आपल्याला वॉरियर 11 या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हा सामना संपला गेला. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरला गेलाय हितेन विथ द बॉल विथ द बॅट. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. फलंदाजीमध्ये 33 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या. आणि आज पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मात्र आपण देणार आहोत हितेन यायचा. आपण मात्र सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण पाहतो. आकर्षक चषक या ठिकाणी बनवला गेला मॅन ऑफ द मॅच.